रयत शिक्षण संस्थेचे राव नारायणराव बोरवके महाविद्यालय सर्व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे। मी बनकर यूपी आज मराठीतील पुनर्रचित अभ्यासक्रमातील साहित्य प्रकार या भागातील गढी या कथेचा आपण विचार करणार आहोत। गढी या कथेच्या लेखिका आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले। नामवंतांच्या यादीमध्ये इंगोलेंचं नाव अगदी आवर्जून घ्यावं लागेल अशा प्रकारचं त्यांची लेखनशैली आहे। साहित्य प्रकारातील कविता असेल, कथा असेल, ललित असेल, विनोद लेखन असेल, बाल साहित्य असेल, या सगळ्याच साहित्य प्रकारांमध्ये आपला वावर अतिशय लिलयापणे करणाऱ्या त्या लेखिका आहेत। त्या स्वतःच एक उत्तम कथाकथनकार आहेत आणि आपल्या साहित्यातून खेड्यातील वातावरण, त्याचबरोबर स्त्री जीवन हा खऱ्या अर्थानं त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे आणि याला साजेसं त्यांचं लेखन प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांच्या साहित्य कृतीमध्ये पाहायला मिळते। विदर्भातल्या राहणाऱ्या आहेत आणि त्यामुळं वैदर्भी शैली त्यांचा लेखनाचा विशेष आहे। ग्रामीण स्त्री पुरुष असेल, त्यांचं जीवन, त्या जीवनातील अनेक प्रकारचे घडलेले प्रसंग, संघर्ष याचं प्रकटीकरण शब्दांच्या द्वारे लिहिणाऱ्या, देणाऱ्या एक प्रतिभावान लेखिका म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल। आजवर त्यांच्या 10 कथा लेखनास पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपल्याला जी कथा अभ्यासायला आहे ते अकसिदीचे दाणे या कथासंग्रहातून घेतलेलं आहे। अंधार पर्व असेल किंवा अमंगल युग असेल, आक्रोश अन्नदात्याचा, उलटे झाले पाय, असे नावं आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या कथासंग्रहाचे घेता येतील। यामध्ये कविता संग्रह सुद्धा आहेत। भुलाई, लळा अशा प्रकारच्या काही उल्लेखनीय कथासंग्रहाचा आपल्याला इथे विचार करता येईल। आणि या असणाऱ्या पाठाचा परिचय करून देण्यासाठी आपण आधी याची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात। पण ही मध्यवर्ती कल्पना पाहण्याच्या आधी ज्याप्रमाणे आपण कथा प्रकार, साहित्य प्रकार परिचयांमध्ये कथाबीज, कथानक, पात्रे या घटकांचा विचार केला, तसाच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथेतील पात्र बाप्पू गुरुजी हे या कथेचे नायक आहेत। संपत्ती हे या गुरुजींचा शिष्य आणि शिक्षणासाठी गुरुजींच्या बोर्डिंगमध्ये आलेला विद्यार्थी। परबतराव गुरुजींचा मुलगा, लक्ष्मी गुरुजींची धर्मपत्नी आणि त्याचबरोबर गढी
ही प्रतिकात्मक आणि त्याचबरोबर वाण नदीच्या किनाऱ्यावर असणारा वटवृक्ष, या सगळ्यांचा प्रतीकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ते काय आहेत हे दर्शवण्याचं सुद्धा कथेतून इंगोलेंनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आपल्यासमोर मांडलेलं आहे, त्याचा प्रयत्न केलेला आहे. आता गडी या शब्दाचा अर्थ एक किल्ला सदृश्य वाडा, जो वैभवाचं प्रतीक मानलं जायचं, आणि गावचा पाटील त्याची वैभव संपन्नता आणि त्याचबरोबर त्याचं दातृत्व याचंही ते प्रतीक असायचं. आणि हे आपण आपल्या पूर्व इतिहासामध्ये, आपल्या इतिहासामध्ये ते आपण पाहिलेलं आहे. तर आपण आज या ठिकाणी या कथेचा परिचय करून घेताना याची पार्श्वभूमी आधी सांगतो आणि मग आपण या मुद्द्यांच्या आधारे ही गढी जी आहे, कथानक जे आहे, ते आपण त्यावर प्रकाश टाकणार आहोत. देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये गावांचा विकास करण्याचं ध्येय गुराशी बाळगणारी काही मंडळी गावागावामध्ये होती. विकासाच्या वाटचालीमध्ये सच्चेपणानं, आपलं तनमनानं योगदान देणारी काही लोकांची संख्या तत्कालीन कालखंडामध्ये होती. ही प्रामाणिकपणाने, सच्चेपणानं काम करणारी माणसं गांधीजींच्या विचारांना प्रेरित झालेली होती. त्यांची निष्ठा त्यांच्या कामावर, त्यांच्या ध्येयावर होती. आणि या निष्ठावान ध्येयवादी लोकांच्या समोर अनेकांनी संकट उभी केली, अनेक अडचणी आणल्या, पण तरी सुद्धा हे लोक डगमगले नाहीत. आपल्या आयुष्यामधील जे ध्येय आपण ठरवलेलं आहे त्या ध्येयासमोर आपण असे गुडघे टेकून हतबल होता कामा नये. हा आत्मविश्वास, ही कुणगाट मनाशी बांधून या लोकांनी आपलं कार्य सुरू ठेवलं. आणि या कथेतून येणारे बापू गुरुजी त्यातील एक. बापू गुरुजी एक सच्चा निष्ठावान समाजसेवक, कुणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा त्यांचा ध्यास. त्यासाठी ते अविरत प्रयत्नशील. जो कोणी त्यांच्याकडे येईल तर त्यांच्या समोर त्यांचं असणारं बोलणं सुद्धा शिक्षणाच्या संदर्भातलं असायचं. आपल्या गावातील मुले तालुक्याच्या शाळेत शिक्षणाला जात आहेत. आपल्या गावात शिक्षणाची सोय नाही, ही गोष्टच त्यांना व्यथित करणारी होती, व्याकुळ करणारी होती. आणि म्हणून आपल्या ध्येयाच्या मार्गानं मार्गक्रमण करत असताना या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे हा विचार डोक्यात ठेवून खटपटी सुरू केल्या, प्रयत्न सुरू केले आणि गावात शाळा सुरू झाली. आता गावात शाळा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मास्तर शाळेचा गरजेचा होता. आणि मग स्वतःच गुरुजीनं ते काम आपल्या हाती घेतलं. शिक्षणाकरता मुलांना अहोरात्र स्वतः मेहनत केली आणि त्यांची ती मेहनत पाहून सरकारनं त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार दिला.
पुरस्काराची रक्कम स्वतःच्या खिशात घालण्या इतपत बाप्पू गुरुजी स्वार्थी नव्हते. त्यांनी मिळालेली रक्कम गावातील मुलांना शिक्षण तर मिळतंय, पण आजूबाजूच्या असणाऱ्या गावातील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून त्या पैशातून त्यांनी बोर्डिंग सुरू केलं. ती रक्कम त्या बोर्डिंगसाठी वापरली. त्यांच्या अन्न पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून गुरुजीने प्रयत्न केले. हे शिक्षणाच्या बाबत केलं. मग एकच कामावर गुरुजींना समाधान मानलेलं नाही. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या एका उक्तीप्रमाणे फर्स्ट बॉडी अँड देन स्टडी. गुरुजींनी तर स्टडीचं साधन उपलब्ध करून ठेवलं होतं आणि आता मात्र त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचा होता. म्हणून गावातच त्यांनी तालीमखाना सुरू केला, व्यायामशाळा सुरू केली आणि अशा पद्धतीनं ती व्यायामशाळा सुरू करून आरोग्याचे धडे मुलांना दिले. मुलांच्या बरोबर गावालाही ते समजू लागले. पण गुरुजींची वाढती प्रसिद्धी गावातली पाहून काहींच्या ते डोळ्यात खुपायला लागले. गुरुजींच्या प्रत्येक कामाला विरोध करायला सुरुवात केली. एक दिवस तर त्यांच्या बोर्डिंगमधला संपत्त्या संदर्भातला घडलेला प्रसंग असेल. परबतच्या बाबत त्यांना आलेला अनुभव असेल. पत्नी लक्ष्मीनं सांगितलेल्या सूचनांचं पालन न करता जे काही संकट स्वतःच्या समोर उद्भवलं त्याला गुरुजीनं अगदी समर्थपणे तोंड दिलं. पण गडी ही वार्धक्याकडे झुकलेली आहे, पण ती दातृत्वामध्ये अग्रणी आहे. हेच प्रतीक त्या गडीचं, हेच असणारं निरीक्षण त्या गडीचं आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या गावातली असणारी जी काय चांडाळ चौकडी आहे, गाव तिथे 12 भानगडी म्हणतात, त्याप्रमाणे या 12 भानगडीमध्ये उचापती खोर जी लोक आहेत ते गुरुजींच्या कार्यामध्ये विघ्न आणतात. या नवीन पिढीला ते समजत नाहीये, पण गुरुजीने केलेलं कार्य त्यांना लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हाच उद्देश त्यांनी मनात ठेवलेला असल्यामुळं किती विरोध झाला तरी सुद्धा त्यांनी ते काम केलेलं आहे. या ठिकाणी या कथेची असणारी मध्यवर्ती कल्पना मी तुमच्याकडे मांडली. आता यानंतर आपण बाप्पू गुरुजींचं असणारं शिक्षण असेल, गाव असेल, या असणाऱ्या माध्यमातून, या असणाऱ्या मुद्द्यांच्या आधारे आपण कथेचा असणारा जो भाग आहे तो पाहणार आहे. पण त्याआधी वैदर्भी बोलीभाषेतील असणाऱ्या कथेमुळं या ठिकाणी शाळाच्या ऐवजी शाळा असा शब्द आलाय. वसलेलं अशा पद्धतीने शब्द असल्यामुळं वसेल असे शब्द आहेत, किंवा गावा सेजून म्हणजे गावाजवळून, झुमझुम म्हणजे झुळझुळ, वायत म्हणजे वाहत. तर अशा प्रकारचे वैदर्भी शैलीचे शब्द या ठिकाणी आहेत. आणि हेच सांगत असताना मला रारम बोराड्यांची एक कथा आठवते आणि ती म्हणजे धुणं. यामध्ये संवाद आहे, संघर्ष आहे सासूबाईंचा आणि सुनबाईचा. सुनबाई घरात आल्यानंतर एकच काम आत्याबाईंचं असायचं, म्हणजे सासूबाईंचं असायचं, ते म्हणजे धुणं घेणं आणि धुणं. आजकालच्या शहरी भागातल्या असणाऱ्या सासूंना जर धुणं द्यायला दिलं तर ते वॉशिंगमध्ये धुवून ठेवतील, पण आमच्या ग्रामीण भागातील आजही सासूबाई धुणं घेऊन नदीवर जातील, सगळ्या गावाच्या चौकशा करत बसतील, गप्पा मारत बसतील. आणि हा जो क्लायमॅक्स आहे तो ग्रामीण भागामध्ये कथामधून जास्त पाहायला मिळतो.
त्याची बोलीभाषाही तशीच त्या रारामबुराड्यांच्या असणाऱ्या कथेतील. ते एक वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल. आमच्या आताबाईंचं असंच असतं बघा. कवादरनं गेल्या रानात धुण्याचं बोचके घेऊन, अजून पत्त्या नाही. आता यावरून त्या ग्रामीण भाषेतील तो शब्द आपल्याला कळतो आणि अगदी त्याच शैलीनं, त्याच धर्तीवर प्रतिमा इंगोलेंच्या या ठिकाणी या काही शब्दांचा वापर यामध्ये आहे. इथे पहिल्या मुद्द्यांच्या आधारे आपण ही कथा उलगडून घेऊया. बापू गुरुजींचं गाव सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये निसर्गरम्य अशा प्रकारचं हे त्यांचं गाव. गावाच्या अगदी गावकुसावरूनच वाहणारी वान नावाची नदी, वान नदीच्या किनाऱ्यावरच एक नुकतंच रुजलेलं वडाचं झाड. कधीतरी गावातील मुलं बाळं, जनावरांना सांभाळणारी गुराखी या वडाच्या आश्रयाला तिच्या हिरवाईनं भुलून तिच्या जवळ जाऊन बसायची. आता तर या वडाच्या पारंब्याने आपलं अस्तित्व त्या मातेमध्ये सुद्धा रुजवायला सुरुवात केली होती. ज्या पद्धतीनं वडाचं असणारं रुजणं त्या मातीत झालं, तशाच पद्धतीनं आधुनिकतेचा ध्यास घेतलेले गुरुजी त्यांनी तो विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. पण अविचारी असणाऱ्यांची शक्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीने त्यांना रुजू देत नव्हती. आणि म्हणून आधुनिकता अस्वीकारणारा तो वडा, ते वडाचं झाड, अशा प्रकारच्या प्रतीकांचा वापर सुद्धा इथे इंगोलेंच्या या कथेमधून आहे. बापू गुरुजींचं शिक्षण. बापू गुरुजी म्हणजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी म्हणू आपण. त्यांची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल, आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बापूंचं शिक्षण झालं. त्यांच्या वडिलांची तर शिक्षण पूर्ण करण्याची हिंमत नाही, ऐपत नाही. अविरत त्यांच्याकडे पैशाची चणचण. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे गडी हे दातृत्वाचं प्रतीक आहे, आणि याच दातृत्वाच्या प्रतीकामधल्या एका व्यक्तिरेखेनं, त्या पाटलानं लेखकाच्या शिक्षणाचा खर्च, शहरातल्या शिक्षणाचा खर्च आपल्या माथी घेतला आणि बापूंना शिक्षण दिलं. आता शिक्षण बापूने घेतलं. दरम्यान देश स्वतंत्र झाला होता. अनेक स्थित्यंतरं घडत होती, अनेक परिवर्तनं झाली होती. विकासाचं स्वप्न, ध्येय उराशी बाळगून अनेक मंडळीनं गावागावात कामं सुरू केली होती. पाटलांच्या असणाऱ्या देणगीतून बापूंचं शिक्षण झालं. वास्तविक पाहता बापूंच्या बरोबरचे जे काही सहअध्यायी होते त्या सगळ्यांनी शहरामध्येच नोकरी करायची आणि शहरामध्ये राहायचं ठरवलेलं होतं. पण बापूचा मूळचा पिंड समाजसेवेचा, त्यांना तिथे स्वस्त बसू दिलं नाही. ते आपल्या गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर समाजसेवेमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचं त्यांनी मनोमन ठरवलं आणि तशा पद्धतीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले. म्हणजे शिक्षणाबरोबर गांधीजींचा विचार मनामध्ये रुजवणारं शिक्षण त्यांनी त्या काळामध्ये घेतलं. त्याचबरोबर गावाचा विकास ही महत्त्वाची गोष्ट आहे, हा विचार सुद्धा शिक्षणातून अंगी जोपासला, अंगी बांधला. आणि खेड्याकडे चला या विचारानं
अगदी प्रेरित होऊन शहरातून शिक्षण घेऊन बापू गुरुजी आपल्या गावी आले. गावातील शिक्षणाच्या सुविधेनं ते व्याकुळ झाले, मन व्यथित झालं. काय करावं ते समजेना. पण संघर्षाचा पिंड या अशा विचारांच्या लोकांमध्ये अगदी जन्मजात असतो आणि त्याच पद्धतीनं अथक परिश्रमानंतर, मेहनतीनंतर इथे बापू गुरुजींनी गावामध्ये एक शाळा सुरू केली. गावातील मुलांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणं फारसं परवडत नव्हतं. तिथल्या शहरी राहण्याचा खर्च आणि तेथील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. आणि या विचारानं बापू गुरुजींनी गावातच शाळा सुरू केली. तिथे शिकवायला मास्तर नाही म्हणून स्वतःच तिथे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं विद्यार्थी यायला लागले. गावातल्या लोकांना त्यांचं काम कळू लागलं. त्या शाळेतील मुलांच्या बरोबर त्यांचा संवाद वाढला. संवाद वाढण्याबरोबरच शाळेतून काही गोष्टी अगदी रुजवून त्यांनी गावापर्यंत पोहोचवल्या. पण असा समाजसेवेचं काम करता करता गावातील त्यांच्या विरोधकांना ते पटेना. अशाच पद्धतीनं जर या गुरुजींची प्रतिष्ठा वाढली, पत वाढली, तर मग आपली असणारी जी काही पत प्रतिष्ठा आहे ती अगदी लयात जाईल. आणि म्हणून गुरुजींच्या कार्याला या चांडाळ चौकडीने विरोध करायला सुरुवात केली. पण गुरुजी डगमगले नाहीत. त्रास सहन केला. वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षाचा सामना करावा लागला. पण त्यातून गुरुजी हतबल झाले नाही. आपलं काम अविरत चालू ठेवलं. चांगल्या शैक्षणिक योगदानाबद्दल गुरुजींना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. पुरस्काराची रक्कम त्यांनी बोर्डिंग सुरू करण्यासाठी केली. बोर्डिंगमध्ये संपत्ती नावाचा मुलगा, गुरुजीचा अगदी जिव्हाळ्याचा, अगदी प्रिय शिष्य, प्रेमळ शिष्य, गुरुजीचाही त्याच्यावर भलताच जीव. आणि प्रत्येक घटनेमध्ये गुरुजीच्या बरोबर असणारा हा संपत्ती एक दिवस आजारी पडला. आणि आजारी पडल्यावर तो गुरुजींना सांगू लागला. 1-2 दिवसामध्ये गुरुजींना अकोल्याला मीटिंगला जायचं होतं. शिक्षण विभागाची मीटिंग होती, जाणं गरजेचं होतं. पण हा संपत्ती आजारी पडल्यावर अगदी त्या सुकलेल्या चेहऱ्यानं हा संपत्ती गुरुजीकडे येतो आणि त्यांना सांगतो, गुरुजी, यावेळेस नका जाऊ ना मीटिंगला अकोल्याला, मी आजारी आहे. तुम्ही एकदा गेलात की 2-3 दिवस येत नाही आणि मला तर तुमच्याशिवाय करमत नाही. कशी बशी आपली त्या संपत्तीची समजूत काढली आणि त्या गरजेच्या कामासाठी बापू गुरुजी अकोल्याला कामाला गेले. तोपर्यंत या संपत्तीचा आजार बळावला होता. पटकीच्या आजाराने त्रस्त झाला होता. या पटकीच्या आजारातच संपत्ती गतप्राण झाला. गुरुजी अकोल्याहून आले. त्यांचं मन अगदी कालवून गेलं. काय करावं त्यांना सुचेना. सदोदित त्या संपत्तीचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता.
पण अगदी मनावर दगड ठेवून सगळ्या बोर्डिंगमधल्या विद्यार्थ्यांना शांत करून आणि पटकीच्या आजारानं हा संपत्ती गेला, यामुळं गुरुजीनं गावामध्ये दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत. आरोग्याच्या सुविधेनं संपत्तीसारखा मुलगा वाचला असता हे गुरुजीला कळत होतं. पण गुरुजींच्या नुसत्या कामाला विरोध करणारे जी लोक होती ती विरोध त्यांचा करणं काम चालूच होतं. गावामध्ये पोस्ट खातं हा गुरुजींनी दुसरा एक उपक्रम हाती घेतला. आपला असणारा मेसेज, आपला असणारा निरोप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पोस्टाचा वापर शहरामध्ये करतो. तेच पोस्ट जर आपल्या गावात आलं तर या गावकऱ्यांच्या असणाऱ्या जगण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. त्यांचं असणारं दळणवळण, त्यांचे असणारे संवाद, ते विचार एकमेकांना देवघेव करता येतील. या हेतूनं बापू गुरुजींनी गावात पोस्ट महत प्रयासानं आणण्याचा प्रयत्न केला किंवा ते आणलं. पण गावातल्या काही लोकांनी, विरोधकांनी ते काही गरजेची गोष्ट नाही आहे अशा प्रकारची गैरसमजूत लोकांच्या मनामध्ये निर्माण केली आणि गुरुजींचं वाढणारं महत्त्व जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला. दवाखाना आणला, तोही हाणून पाडला. पोस्ट आणलं, त्यालाही विरोध केला. पण या कामामधून गुरुजींनी कधी माघार घेतली नाही. पुन्हा रस्ता गावाला असला पाहिजे, सडक असली पाहिजे. पण काही लोकांनी गावातल्या लोकांचा गैरसमज करून दिला. आपल्याला सडकेची काय गरज? आपण शहरामध्ये किती वेळ जातोय, पण सडकेखाली आपली कायमची जमीन जाईल, गावाचं उत्पादन कमी होईल. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी गावकऱ्यांना सांगून त्याच्यामध्ये त्यांनी विरोध केला. हे चालू असताना, गावाचं काम चालू असताना, शाळेचं काम चालू असताना, बोर्डिंगचं काम चालू असताना बापू गुरुजींचा मुलगा ज्याचं नाव पर्वत, तोही तापाने एक दिवस फणफणला. पहिल्या दिवशी बापू गुरुजींच्या पत्नीनं फारसं त्यांना काही सांगितलं नाही. पण नंतर मात्र दुसऱ्या दिवशी ताप उतरला नाही. लक्ष्मीनं अर्थात गुरुजींच्या पत्नीनं गुरुजीला सांगितलं. असेच 2-3 दिवस निघून गेले. पर्वतचा ताप उतरत नाहीये. गुरुजीनं पर्वतला घेतलं आणि शहरातल्या दवाखान्यामध्ये नेलं. पण दवाखान्यामध्ये नेईपर्यंत उशीर झाला होता. त्यातच त्या पर्वतचं निधन झालं. अगदी हिरमुसल्या चेहऱ्यानं गुरुजी पुन्हा आपल्या गावी आले. त्या दिवशी तर बोर्डिंगमधले विद्यार्थी हाय मोकळून रडले. सगळ्यांचं सांत्वन केलं, सगळ्यांना धीर दिला. बोर्डिंगमधले विद्यार्थी तर त्या दिवशी जेवलेच नाही. मग अशा प्रकारचं गुरुजीनं काम केल्यानंतर गुरुजींच्या कामाला विरोध करणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत होती. गडी, वाडा हे मदतीचं प्रतीक मानलं जात होतं. तर गावातून वाहणारी ती वाण नदी प्रगतीचं लक्ष्य मानत होते. पण त्याचबरोबर त्या वाण नदीच्या किनाऱ्यावर वाढणारं वडाचं झाड मात्र आधुनिकतेच्या विचार, विरोधांचे विचार त्या जमिनीमध्ये रुजवण्याचं काम चाललेलं होतं. आणि तिथेच सगळी जनता एकवटत होती. त्या वडाच्या हिरवाईनं त्या गावातल्या जनतेला भुलवलं होतं, अविचारांना भुलवलं होतं. आणि ते भुलवण्याचं प्रतीक ते वडाचं झाड आणि मदतीचं प्रतीक म्हणून ती गडी. अशा पद्धतीनं या ठिकाणी या बाबी
इथे प्रतिमा इंगोलांनी सांगितलेलं आहे. गुरुजींच्या या कामाला विरोध करणाऱ्या मंडळीनं, या चांडाळ चौकडीनं आपल्या स्वार्थाच्यासाठी एकदा तर गुरुजींना निवडणुकीला उभं राहण्यासाठी सुद्धा काही लोकांना पुढे केलं. गुरुजींना मात्र माहिती होतं, जर आपण अशाच पद्धतीनं या निवडणुकीत इलेक्शनमध्ये जर उभा राहिलो तर आपली पद प्रतिष्ठा आणि संपत्ती वाढेल, आणि ही वाढली की आपण आपल्या ध्येयापासून परावृत्त होऊ. आणि म्हणून अगदी आनंदानं त्या निवडणुकीचा असणारा जो काही सांगावा गुरुजींपर्यंत आला होता तो त्यांनी मागे धाडला आणि आपल्या ध्येयापासून येत किंचितही न विचलित होता आपल्या असणाऱ्या गावाचं त्यांनी काम केलं. त्यामध्ये ही जी वेगवेगळ्या प्रकारची प्रतीका आणि प्रतिमा वापरण्याची योजना इथे प्रतिमा इंगोलेंनी यामध्ये दाखवलेली आहे. इथे वान नदी, वडाचं झाड आणि गडी अर्थात वाडा, ही अदृश्य अशा प्रकारची काही प्रतीकं आहेत. वैचारिक अदृश्यपणा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर इथे प्रत्यक्ष असणाऱ्या कृत्या ज्या आहेत, पात्र जे आहेत, आणि ते म्हणजे प्रत्यक्ष गुरुजी, बाप्पू गुरुजी, संपत्ती, पर्वत आणि लक्ष्मी. तर अशा पद्धतीनं आपण गढी ही जी कथा आहे ती पात्रवाच्या माध्यमातून आणि कथेच्या माध्यमातून समजावून घेतलेली आहे. ही गडी कशाचं प्रतीक आहे किंवा याची कॅरेक्टर कोणकोणती आहे, अशा विविध बाजूंनी ही कथा समजून घेतली. तर यानंतरचा असणारा पुढचा एखादा घटक घेऊन आम्ही येणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.